Next question is trace the curve r is equal to a cos phi theta. Step number 1 आहे to find symmetry. कोसाइनच्या क्वेश्चन साठी स्टेप नंबर 1 आहे पुट थीटा इज इक्वल टू मायनस थीटा. सो जर पुट केला मी a cos phi मायनस थीटा, तो रूल असा आहे की cos चा मायनस निघून जातो, that is a cos phi theta. So if the answer remains unchanged, comment करायचे curve is symmetrical to initial line. Curve is symmetrical to initial line. Put theta is equal to minus theta for cosine questions. Curve is symmetrical about initial line. ही झाली आपली स्टेप नंबर 1 सिमेट्री. Step 2 find number of loops. To find number of loops. So n ची व्हॅल्यू किती आहे? n ची व्हॅल्यू आहे 5. जर नंबर ऑड असेल तर लूप्स असतात तेवढेच. सो नंबर ऑफ लूप्स विल बी इक्वल टू 5. इवन असेल तर डबल होणार. नेक्स्ट स्टेप इज स्टेप नंबर 3 टू फाइंड टँजेंट. काय आहे टँजेंट करायची प्रोसेस, टँजेंट फाइंड करायची प्रोसिजर. स्टेप नंबर 1 r ला 0 पुट करायचं आहे आणि थीटा व्हॅल्यूची फाइंड करायची आहे 0 to 2 पाय. सो r ला जर मी 0 पुट केलं तर क्वेश्चन इज 0 इज इक्वल टू a cos phi theta. a तिकडे जाऊन 0 झाला, cos इकडे येऊन cos इनवर्स झाला, therefore phi theta will be equal to cos inverse 0. Phi theta will be equal to cos inverse 0. Cos inverse 0 च्या व्हॅल्यूज पाठ करायला लावल्या होत्या, that is pi by 2, 3 pi by 2, 5 pi by 2, 7 pi by 2 and so on. phi ने डिवाइड केलं तर थीटा येईल pi by 10, 3 pi by 10, 5 pi by 10, 7 pi by 10 and so on. So 5 2 जा 10 केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. So this is the tangents. These are the tangents. Okay. Step number 4 is to find the special points to find phi. Phi काढायला मेजर स्टेप्स आहेत. आपल्याला पहिले डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे dr बाय d थिटा. त्याला उलट करायचं आहे म्हणजे आपल्याला मिळेल d थिटा बाय dr, r ने मल्टिप्लाय करायचे. So step number 1 find derivative dr by d theta. So r चा डेरिव्हेटिव्ह असेल dr by d theta. a तसाच. cos चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस साइन phi theta into phi. ओके. साइन चा डेरिव्हेटिव्ह, cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आणि हा इंटू phi. स्टेप 2 मध्ये याला उलट करायचं. d theta by dr is 1 upon minus phi a sin phi theta. स्टेप नंबर 3 मध्ये दोन्ही साइडला r ने मल्टिप्लाय करायचे. सो इथे r ने मल्टिप्लाय केलं, त्या साइडला क्वेश्चन ने मल्टिप्लाय करूया. a cos phi theta upon minus phi a sin phi theta. So r d theta by dr is nothing but tan phi. r d theta by dr is nothing but tan phi. a कॅन्सल झाला तो उरला 1 upon minus phi cos upon sin is cot phi theta. ओके. लेफ्ट हँड साइडला tan आहे, राइट हँड साइडला tan आहे, cot आहे. आपल्याला cotचं tan करायचंय. cotचं tan करायची शिक्षा असते इथली एक मायनस साइन निघून जाईल, cotचं tan होईल आणि शेवटी प्लस पाय बाय 2 लागेल. सो tan phi इज इक्वल टू 1 बाय मायनस, मायनस कॅन्सल झाला म्हणून उरला फक्त 1 बाय phi. मायनस कॅन्सल झाला, कॉटचं टॅन झालं आणि phi थिटाच्या पुढे लागेल एक्स्ट्रा पाय बाय 2. काय लागेल? cos थिटाच्या पुढे लागेल एक्स्ट्रा
tan phi theta plus pi by 2. ओके, आपल्याला phi ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची कधी थिटा 0 असताना. सो जर थिटा 0 असेल तर इथे काय उरेल पाय बाय 2. दोन्हीकडे टॅन टॅन असल्यामुळे phi ची व्हॅल्यू येईल पाय बाय 2. these are the special points. Theta is equal to 0 असताना phi ची व्हॅल्यू येणार आहे पाय बाय 2. Okay, then the next step is prepare the table. So next step is to prepare the table. टेबल प्रिपेअर करायला आपला रूल चेक करून घेऊया. टेबल साठी एन किती आहे आता? एन आहे 5. सो आपल्याला टेबल प्रिपेअर करायचं आहे 0 पाय बाय 10 2 पाय बाय 10 3 पाय बाय 10 असं करत करत 20 पाय बाय 10 चं टेबल प्रिपेअर करायचं जर का एन ची व्हॅल्यू 5 असेल तर. सो आता एन ची व्हॅल्यू आपली 5 आहे. सो ऑलरेडी मी टेबल प्रिपेअर केलेलं आहे जे आहे 0 पाय बाय 10 2 पाय बाय 10 3 पाय बाय 10 असं कुठपर्यंत 20 पाय बाय 10 चं आणि 20 डिव्हिजन्स केलेले आहेत एक पूर्ण ग्राफच्या आपल्या जो ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. सो नाव आपण पहिले 0 पुट करूया. इथे थिटाची व्हॅल्यू 0 ठेवली तर 5 into 0 0 cos 0 1 मग उरला a. सो माय आन्सर विल स्टार्ट फ्रॉम a आणि पुढच्या गोष्टी पाठ करायला लावल्यात. तो सिक्वेन्स आहे 0 a 0 मायनस a 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 0 आणि a. पहिली व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू सेम आली तरच तुमचं उत्तर बरोबर आहे, नाही तर चुकतंय काय लक्षात ठेवा. सो स्टार्ट करूया आपली ड्रॉइंग. 0 ला व्हॅल्यू आहे a. सो 0 ला व्हॅल्यू आहे a. पाय बाय 10 ला नाहीये. पाय बाय 2 पाय बाय 10 ला आहे मायनस a. 2 पाय बाय 10 ला आन्सर आहे मायनस a. मायनस a म्हणजे कुठल्या साईडला जाणार? अपोजिट साईडला. 3 पाय बाय 10 ला नाहीये. 4 पाय बाय 10 ला आहे a. 4 पाय बाय 10 ला आहे a. 5 बाय 10 ला 10 नाहीये. 6 पाय बाय 10 ला मायनस a. 6 पाय बाय 10 ला मायनस a. ऑपोजिट साईडला जाऊन a. 7 ला नाही. 8 ला a. 9 ला नाही. 10 ला आहे मायनस a. सो 10 चं पलीकडे गेल्यावर ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे, परत ड्रॉ करायची नाही. 11 ला 0 आहे. 12 ला a ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. 13 ला 0. 14 ला मायनस a आहे, पण 14 चा मायनस आपण ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे इथे. 15 चा 0. 16 चा a ऑलरेडी ड्रॉ केलाय. 17 चा 0. 18 चा मायनस a इकडे ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. 18 झालं. 19 चा 0 आणि 20 चा ऑलरेडी ड्रॉ केलेला आहे. सो मी फक्त पहिले 5 व्हॅल्यूजच ड्रॉ केल्या, पुढच्या व्हॅल्यूज ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत आपल्याकडे. आता फक्त ड्रॉ करूया आपण आजूबाजूच्या 2 लाईनला कट करत. कर्व नंबर 1, कर्व नंबर 2, कर्व नंबर 3, कर्व नंबर 4 आणि लास्ट इज कर्व नंबर 5. सो अशा ही आपली 5 पेटल्सची रोज कर्व झालेली आहे. इट इज सिमेट्रिकल टू इनिशियल लाईन. जशी वर आहे तशीच खाली आहे, कारण हा कॉस्टचा क्वेश्चन आहे. 5 रोज पेटल्स आलेले आहेत आणि जो थिटा आपण प्रूव्ह केला होता तो इथे आलेला आहे. व्हेन थिटा इज इक्वल टू 0 फाय ची व्हॅल्यू आहे पाय बाय 2. म्हणजे आपली कर्व अशी पडणार आहे 90 डिग्री पडणार आहे, जी मी ड्रॉ केलेली आहे 90 डिग्री. सो ऍट थिटा इज इक्वल टू 0 माझी कर्वची व्हॅल्यू किती आहे? इन्सिडेंट अँगल किती आहे? थिटा इज इक्वल फाय इज इक्वल टू पाय बाय 2. So this is the question. R is equal to a cos phi theta. So next question ला जाऊया. आता इथून पुढे स्टार्ट होत आहेत साइनचे क्वेश्चन. ओके, R is equal to a sin 2 theta. सो सगळ्या रूल्स बदलणार, सगळे सिमेट्रीचे रूल्स बदलणार, सगळे रूल्स बदलणार. आपण रूल चेक करून घेऊया साइन साठी काय रूल. सो सिमेट्रीचा साइन साठी असा रूल आहे की आपल्याला थिटाला मायनस थिटा पुट करायचं आहे आणि आर ला मायनस आर पुट करायचं आहे ऍट अ टाइम. इक्वेशन सेमच राहणार आहे कारण आपण साइन साठी यूज करायचं सांगितलेलं आहे. कमेंट काय करायचंय? कर्व इज सिमेट्रिकल टू कर्व इज सिमेट्रिकल अबाउट थिटा इज इक्वल टू पाय बाय. ही कमेंट लक्षात ठेवा. कर्व इज सिमेट्रिकल अबाउट थिटा इज इक्वल टू पाय बाय. So step number 1,
सिमेट्री. काय सिमेट्री प्रूव्ह करायची आपल्याला? आर ला पुट करायचंय मायनस आर, थिटाला पुट करायचंय मायनस थिटा. राईट? करा पुट. आर ला पुट केलं मायनस आर साइन 2, थिटाला पुट केलं मायनस थिटा. बरं, तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. साइनच्या आतमधला मायनस बाहेर निघतो. साइनच्या आतमधला मायनस बाहेर निघतो. हा मायनस आणि हा मायनस कॅन्सल झाल्यामुळे उरेल आर इज इक्वल टू ए साइन 2 थिटा. जे उरणारच आहे. तुम्हाला क्वेश्चन ऍज इट इज लिहून टाकायचं आहे, कारण दरवेळेला सेम येणार आहे आणि कमेंट हीच येणार आहे की कर्व इज सिमेट्रिकल अबाउट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 लाईन. कमेंट कधीच बदलणार नाही. पेपरमध्ये साइन आला की इथे 2 येऊ दे, 3 येऊ दे, 4 येऊ दे का 5 येऊ दे, हे सेम टू सेम करायचं आहे. प्रत्येक वेळेला आर ला मायनस आर, थिटाला मायनस थिटा द्यायचं. परत क्वेश्चन ऍज इट इज लिहून टाकायचा आणि कर्व इज सिमेट्रिकल अबाउट थिटा इज इक्वल टू पाय बाय 2 लाईन लिहून टाकायचं. स्टेप 2 इज टू फाइंड नंबर ऑफ लूप्स. एन किती आहेत? 2च आहेत. इवन नंबर असल्यामुळे लूप्स त्याच्या दुप्पट असणार आहेत, जे असणार आहे टोटल 4. स्टेप 3 टू फाइंड टँजेंट. टँजेंट फाइंड करण्यासाठी आपण आर किती पुट करतो? दरवेळेला 0 पुट करतो. सो आर इज इक्वल टू 0 पुट केलं. 0 इज इक्वल टू ए साइन 2 थिटा. ए इकडे जाऊन 0 झाला, साइन इकडे येऊन साइन इनवर्स झाला, उरला तिकडे 2 थिटा. साइन इकडे येऊन काय झालं? साइन इनवर्स 0. आता तुम्हाला साइन इनवर्स 0च्या व्हॅल्यूज पाठ पाहिजे, ज्या की ऑलरेडी मेन्शन केल्यात मी. साइन इनवर्स 0च्या व्हॅल्यूज असतात 0, पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, सो ऑन. पाठ करायचे आहे आपल्याला. 0, पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय अँड सो ऑन. या व्हॅल्यू 6 आहेत. कोणाच्या? साइन इनवर्स 0च्या. 2 ने डिवाइड केलं तर थिटाचा आन्सर येईल 0 डिवाइडेड बाय 2 इज 0, पाय डिवाइडेड बाय 2 इज पाय बाय 2, 2 पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 4 पाय बाय 2 अँड सो ऑन. ज्याची इच्छा आहे 2 2 कॅन्सल करायचं त्यांनी करावा, ज्याला कष्ट करायचे नाही त्याने नाही करावं. दोघांचेही आन्सर्स बरोबर आहेत. हे मिळाले आपल्याला टँजेंट्स. स्टेप नंबर 4 स्पेशल पॉइंट्स. स्पेशल पॉइंटची प्रोसेस 3 इम्पॉर्टंट स्टेप्स. डेरिव्हेटिव्ह काढा, उलट करा, आर नी मल्टिप्लाय करा. सो जर मी याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर येईल डी आर बाय डी थिटा. ए तसाच. साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस. सो कॉस 2 थिटा इंटू 2. प्रत्येक वेळेला नंबरनी मल्टिप्लाय करायचं, एवढं लक्षात ठेवा. स्टेप नंबर 2 ला उलट करायचंय. डी थिटा बाय डी आर दॅट इज 1 अपॉन 2a कॉस 2 थिटा. उलट केलं. स्टेप 3 दोन्ही साइडला आर ने मल्टिप्लाय केलं. सो लेफ्ट हँड साइडला आर ने मल्टिप्लाय केलं, राइट हँड साइडला क्वेश्चन ने मल्टिप्लाय करतोय. राइट झालं. आता व्हॉट इज आर डी थिटा बाय डी आर? आर डी थिटा बाय डी आर इज टॅन फाय. आर डी थिटा बाय डी आर इज टॅन फाय. ए कॅन्सल झाला, उरलं 1/2. साइन अपॉन कॉस असतं टॅन. साइन अपॉन कॉस काय असतं? टॅन. दोन्हीकडे टॅन आलेले आहेत. आता कन्व्हर्जन करायची गरज नाही. लास्ट न्यूमेरिकल मध्ये कॉट आलं होतं. कॉटचं टॅन करण्यासाठी कष्ट करावे लागले होते. इथे कष्ट करायचे नाहीयेत. डायरेक्टली थिटा 0 पुट करा आणि फायची व्हॅल्यू सांगा. जर का थिटा 0 पुट केला तर इथे अख्खं 0 होऊन जाईल. टॅन 0 0 असतं, सगळं 0 होऊन जाईल. मग टॅन कितीची व्हॅल्यू 0 असणार आहे? 0ची. एक गोष्ट सिंपल आहे. द रूल इज सिंपल. कॉसच्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये इथे पाय बाय 2 येणार आहे, कारण इथे कॉट येणार आहे. आणि साइनच्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये इथे टॅन येणार आहे आणि इथं 0 0 आहे. सो द रूल इज व्हेरी सिंपल. या नंबरचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही. सो द नेक्स्ट स्टेप इज टेबल. टेबल कितीचं लागेल आपल्याला? n2 आहे. 2 असल्यामुळे 0, पाय बाय 4, 2 पाय बाय 4, 3 पाय बाय 4 चं टेबल आहे. पुट करूया पहिले 0. सो जर मी क्वेश्चन मध्ये 0 पुट केला तर 2 into 0 विल बी इक्वल टू 0. साइन 0 इक्वल टू 0 असतं. सो आन्सर अख्खाच्या अख्खं 0 होणार आहे. सो साइनचा क्वेश्चन प्रत्येक वेळेला 0 ने सुरू होतो
आणि कॉसचा क्वेश्चन प्रत्येक वेळेला ए ने सुरू होतो. मागचे तिन्ही क्वेश्चन जे आपण कॉसचे केलेले आहेत ते एकदा चेक करा. कॉसचा प्रत्येक क्वेश्चन ए ने सुरू होणार आहे, साइनचा प्रत्येक क्वेश्चन 0 ने सुरू होणार आहे. याच्या पुढच्या गोष्टी फिक्स आहेत. ए 0 मायनस ए 0, ए 0 मायनस ए 0. पहिली व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू ही सेम आली पाहिजे. उत्तर बरोबर आहे. राईट. कर्व ड्रॉ करूया आता. 0 ला माझी व्हॅल्यू 0 आहे, पाय बाय 4 ला माझी व्हॅल्यू ए आहे, 2 पाय बाय 4 ला माझी व्हॅल्यू 0 आहे, 3 पाय बाय 4 ला माझी व्हॅल्यू मायनस ए. पलीकडे मायनस ए होऊन तो ए झाला. 4 पाय बाय 4 ला 0, 5 पाय बाय 4 ला ए, 6 पाय बाय 4 ला 0, 7 पाय बाय 4 ला मायनस ए मुळे वर गेला आणि 8 पाय बाय 4 ला 0. सगळ्या माझ्या व्हॅल्यू झालेल्या आहेत. फक्त आजूबाजूच्या दोन्हीला टच करून गोल ड्रॉ करायचे. आजूबाजूच्या दोघांना, हा पहिली कर, दुसरी कर, तिसरी कर आणि चौथी कर. So how much curves are there? As four loops आलेले आहेत आपल्याकडे. And the curve is symmetrical to the line theta is equal to pi by 2. अशी लाईन सेम. ओके, theta is equal to pi by 2 म्हणजे ही लाईन, उभी लाईन, अशी लाईन सेम. सो दिस इज हाऊ टू फाइंड द बेसिक क्वेश्चन ऑफ साइन. अजून आपल्याकडे साइनचे दोन क्वेश्चन आहेत, साइन 3 थिटा आणि साइन 5 थिटा. पुढच्या लेक्चर मध्ये आपण ते सुद्धा बघू.